झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पाकचे पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांच्यावर 2200 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। रेंटल पॉवर प्रकरणात 2010 सालीच त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते। त्यानंतरही राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी अशरफ यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केलीच कशी असा प्रश्न विचारण्यात येतोय। राजा परवेज अशरफ यांनी 7 महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली। मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते। 2010 पर्यंत राजा परवेज अशरफ पाकचे ऊर्जा मंत्री होते। मात्र त्याही वेळेस ते राजा रेंटल या टोपण नावानं खूप प्रसिद्ध होते। 2008 साली राजांवर लाचखोरी आणि कमिशन मिळवल्याचा आरोप आहे। 2200 कोटी रुपयांच्या एका ऊर्जा प्रकल्पाच्या परवानगीत त्यांनी लाचखोरी केली आणि त्या पैशातून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। राजा परवेज यांनी वेळोवेळी या आरोपाचं खंडन केलंय। मात्र एवढ्यापुरताच हा वाद मर्यादित नाहीये। ऊर्जा मंत्री असताना त्याने अनेक आश्वासनं दिली होती, मात्र त्यातील एकही आश्वासन ते पुरं करू शकले नाहीत। यावरूनही पाकिस्तानच्या माध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। भी लेकर आएंगे 1 करोड़ एनर्जी सेवर पर 1800 मेगावाट 1500 मेगावाट 3000 मेगावाट 3500 मेगावाट दिसंबर 2000 में लोड शेडिंग का खात्मा कर अगले साल इस मुल्क से लोड शेडिंग का हमेशा के लिए खात्मा कर दिया जाएगा। दिसंबर 2009 लोड शेडिंग का खात्मा होगा। जहां से भी कोई मेगावाट मिले मैं अपने नेशनल ग्रिड में फौरन लेकर आना चाहता हूं। भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये गुंतलेल्या एका निष्क्रिय मंत्र्याला पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख आसिफ अली झरदारी यांनी पंतप्रधान पद दिलंच कसं असा प्रश्न उपस्थित होतोय। जून 2012 मध्ये पाकिस्तान सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांना राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी कारवाई न केल्याच्या आरोपाखाली पदच्युत करण्यात आलं होतं। त्यानंतर झरदारींनी त्यांचे दुसरे विश्वासू साथीदार शहाबुद्दीन यांना पंतप्रधान बनवण्याचा घाट घातला। मात्र त्यांच्यावरही असलेल्या घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळानं त्यांचं नाव बारगळलं आणि रबर स्टॅम्प पंतप्रधानांच्या शोधात असलेल्या झरदारींनी भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतलेल्या राजा परवेज अशरफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। आता तेही सुप्रीम कोर्टाच्या फेऱ्यात अडकलेत। यामुळे मात्र पाकिस्तानातला कार्यकाळ पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेलं पहिलं सरकारही धोक्यात आलंय। झी 24 ताससाठी आकाश सोनी, दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।